नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिताली महेंद्र तांबे, भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई. स्टँडर्ड 6, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. चॅप्टर नंबर 9, SCF and LCM. लेट्स लर्न. चला शिकूया. हायेस्ट कॉमन फॅक्टर, दॅट इज HCF, म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक, सर्वात मोठा सामायिक विभाजक, त्यालाच आपण HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणतो. कसा बरं शोधायचा हायेस्ट कॉमन फॅक्टर? टू फाइंड द SCF ऑफ गिवन नंबर्स, we make a list of the factors of the numbers and find the greatest of the common factors. दिलेल्या संख्यांचा HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामायिक विभाजक MSAV शोधण्यासाठी आपल्याला ज्या संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांचे फॅक्टर्स म्हणजे विभाजक आधी काढावे लागतात. फॅक्टर्स लिहून झाल्यानंतर त्यातील कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत ते शोधावं लागतं आणि कॉमन फॅक्टर्स शोधून झाल्यावर त्यातील ग्रेटेस्ट म्हणजे सर्वात मोठा कॉमन फॅक्टर हाच असतो आपला HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. प्रॅक्टिस सेट 24. क्वेश्चन नंबर 1. Find the HCF of the following numbers. दिलेल्या संख्यांचे HCF शोधा. Question number 1. 45 and 30. Factors of 45. 1, 3, 5, 9, 15 and 45. या सर्व संख्यांनी 45ला पूर्ण भाग जातो, म्हणजेच बाकी शून्य उरते. फॅक्टर्स कसे लिहायचे, कसे शोधायचे हे आपण मागील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 23मध्ये शिकलेलो आहोत. फॅक्टर्स ऑफ 30. 1, 2, 3, 5, 6, 10, 15 and 30. या दोन्ही संख्यांचे फॅक्टर्स आपल्याला मिळाले. आता या दोन्ही संख्यांमध्ये सामायिक फॅक्टर्स म्हणजेच कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? कॉमन फॅक्टर्स 1, 3, 5 and 15. कॉमन फॅक्टर्स आपण शोधले, परंतु आपल्याला शोधायचं आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर, दॅट इज HCF. कॉमन फॅक्टर्समध्ये सर्वात मोठा फॅक्टर जो असतो तो असतो HCF. आपल्याला इथे 4 कॉमन फॅक्टर्स मिळालेले आहेत, 1, 3, 5 and 15. यामध्ये सर्वात मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे? सर्वात मोठा कॉमन फॅक्टर आहे 15. म्हणून HCF बरोबर 15. क्वेश्चन नंबर 2, 16 and 48. Factors of 16. 1, 2, 4, 8 and 16. या सर्व संख्यांनी 16ला पूर्ण भाग जातो, म्हणून या सर्व संख्या 16च्या फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स ऑफ 48. 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 and 48. या दोन्ही संख्यांचे फॅक्टर्स आपण शोधले. आता आपण शोधूया या दोन्ही संख्यातील कॉमन फॅक्टर्स. रेड कलरने गोल केलेल्या या सर्व संख्या सामायिक आहेत, म्हणजेच कॉमन फॅक्टर्स आहेत. म्हणून कॉमन फॅक्टर्स आर 1, 2, 4, 8 and 16. कॉमन फॅक्टर्समधील सर्वात मोठा कॉमन फॅक्टर जो असतो तोच असतो आपला HCF. म्हणून इथे 16 हा सर्वात मोठा कॉमन फॅक्टर आहे,
म्हणून HCF is 16. Question number 3. 39 and 25. Factors of 39, 1, 3, 13 and 39. Factors of 25, 1, 5 and 25. या सर्व फॅक्टर्समध्ये कॉमन फॅक्टर शोधूया. 1. इथे फक्त एक हा एकच कॉमन फॅक्टर आहे, म्हणून कॉमन फॅक्टर इज 1. इथे आपल्याला एकच कॉमन फॅक्टर मिळालेला आहे, त्यामुळे HCF इज 1. Question number 4. 49 and 56. Factors of 49, 1, 7 and 49. Factors of 56, 1, 2, 4, 7, 8, 14, 28, 56. यातील कॉमन फॅक्टर्स आहेत 1 and 7. So, common factors are 1 and 7. यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर जो मोठा कॉमन फॅक्टर आहे तो आहे 7 आणि म्हणून HCF is 7. Question number 4. 120 and 144. Factors of 120, 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 10, 12, 15, 20, 24, 30, 40, 60 and 120. Factors of 144, 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 12, 16, 18, 24, 36, 48, 72, 144. आता यातील कॉमन फॅक्टर्स आपण शोधूया. लाल रंगाने गोल केलेले हे सर्व आहेत 120 and 144चे कॉमन फॅक्टर्स. म्हणून कॉमन फॅक्टर्स आर 1, 2, 3, 4, 6, 8, 12 and 24. या सर्व कॉमन फॅक्टर्समध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 24, म्हणून HCF is 24. Question number 6. 81 and 99. Factors of 81, 1, 3, 9, 27 and 81. Factors of 99, 1, 3, 9, 11, 33 and 99. या सर्व फॅक्टर्समधील कॉमन फॅक्टर्स आता शोधूया. 1, 3 and 9. म्हणून कॉमन फॅक्टर्स आहेत 1, 3 and 9. 1, 3 आणि 9मध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 9, कारण तो मोठा कॉमन फॅक्टर आहे, म्हणून HCF is 9. Question number 7. 24 and 36. Factors of 24, 1, 2, 3, 4, 6, 8, 12 and 24. Factors of 36, 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18 and 16. आता यामध्ये कॉमन फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत. हे कॉमन फॅक्टर्स आहेत 1, 2, 3, 4, 6 and 12. या सर्व कॉमन फॅक्टर्समधून जो हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे म्हणजेच मोठा कॉमन फॅक्टर आहे तो आहे 12 आणि म्हणून आपला HCF that is highest common factor is 12. Question number 8. 25 and 75.
Factors of 25. 1, 5 and 25. Factors of 75. 1, 3, 5, 15, 25 and 75. दोन्ही संख्यांचे हे फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणते ते आता शोधूया. 1, 5 and 25 हे कॉमन फॅक्टर्स आहेत, म्हणून कॉमन फॅक्टर्स आर 1, 5 and 25. यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक, सर्वात मोठा विभाजक आहे 25, म्हणून HCF इज 25. Question number 9, 48 and 54. Factors of 48. 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 and 48. Factors of 54. 1, 2, 3, 6, 9, 18, 27 and 54. यातील कॉमन फॅक्टर्स आहेत 1, 2, 3 and 6. So, common factors are 1, 2, 3 and 6. यामध्ये highest common factor is 6. So, HCF is 6. Question number 10. 150 and 225. Factors of 150. 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 25, 30, 50, 75 and 150. Factors of 225 are 1, 3, 5, 9, 15, 25, 45, 75 and 225. आता यातील कॉमन फॅक्टर्स शोधूया. कॉमन फॅक्टर्स आर 1, 3, 5, 15 and 25. 25 हा सर्वात मोठा कॉमन फॅक्टर आहे, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे, म्हणून HCF इज 25. यानंतर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, म्हणजे शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत. चला तर आता ही उदाहरणे सोडवूया. क्वेश्चन नंबर 2. If large square beds of equal size are to be made for planting vegetables on a plot of land 18 meters long and 15 meters wide, what is the maximum possible length of each bed? 18 मीटर लांब व 15 मीटर रुंदीच्या जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे आहेत. मग असे करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा, असे आपल्याला इथे विचारलेले आहे. चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधूया. फॅक्टर्स ऑफ 18. 1, 2, 3, 6, 9 and 18. Factors of 15. 1, 3, 5 and 15. आता या सर्व फॅक्टर्समधून कॉमन फॅक्टर्स शोधूया. कॉमन फॅक्टर्स आर 1 and 3. 1 and 3 मध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 3, सर्वात मोठा विभाजक, म्हणून HCF इज 3. So, the maximum possible length of each bed is 3 meters. Question number 3. Two ropes, one 8 meters long and the other 12 meters long, are to be cut into pieces of the same length. What will the maximum possible length of each piece be? 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी? तर इथे जास्तीत जास्त विचारलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? HCF काढायचा आहे. फॅक्टर्स ऑफ 8. 1, 2, 4 and 8. Factors of 12. 1, 2, 3, 4, 6
अँड 12. आता यामध्ये कॉमन फॅक्टर्स आहेत 1, 2 अँड 4 आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 4. त्यामुळे HCF is 4. Therefore, the maximum possible length of each piece is 4 meters. Question number 4. The number of students of Standard 6 and Standard 7 who went to visit the Tadoba Tiger Project of Chandrapur was 140 and 196 respectively. The students of each class are to be divided into groups of the same number of students. Each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group? Why do you think each group should have the maximum possible number of students? चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वी व 7वीच्या वर्गातील अनुक्रमे 140 व 196 विद्यार्थी सहलीसाठी गेले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत. प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल? मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, ज्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त किंवा मॅक्झिमम हे शब्द वापरले जातात तिथे आपल्याला HCF काढायचा असतो. फॅक्टर्स ऑफ 140 1, 2, 4, 5, 7, 10, 14, 20, 28, 35, 70 and 140. Factors of 196 1, 2, 4, 7, 14, 28, 49, 98 and 196. आता यामध्ये कॉमन फॅक्टर्स आहेत 1, 2, 4, 7, 14 and 28. या सर्व फॅक्टर्समध्ये, या सर्व कॉमन फॅक्टर्समध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 28. म्हणून HCF is 28. So the maximum number of students there can be in each group are 28. म्हणजे एका गटात 28 मुले असतील. याच प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला असे का वाटते की एका गटात जास्तीत जास्त मुले असावीत? तर त्याचे उत्तर असे आहे, each group should have the maximum possible number of students so as to minimize the total amount paid to the guides. म्हणजे एका गटात किंवा प्रत्येक गटात जास्तीत जास्त मुले असतील तर त्या मार्गदर्शकाला म्हणजे त्या गाईडला द्यावी लागणारी जी फी आहे ती कमी होणार आहे. जेवढी जास्त मुले तेवढी फी कमी. क्वेश्चन नंबर 5. At the Rice Research Center at Tumsor, there are 2,610 kg of seeds of the Basmati variety and 1,980 kg of the Indrayani variety. If the maximum possible weight of seeds has to be filled to make bags of equal weight, what should be the weight of each bag? How many bags of each variety will there be? तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2,610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 1,980 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल आणि प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील? मुलांनो, या प्रश्नामध्ये देखील जास्तीत जास्त, मॅक्झिमम या शब्दांचा वापर केलेला आहे आणि म्हणून आपण इथे काय करणार आहोत? HCF. फॅक्टर्स ऑफ 2,610 आर 1, 2, 3, 5, 6, 9, 10, 15, 18, 29, 30, 45, 58, 87, 90, 145, 174, 261, 290, 435, 522, 870, 1,305, 2,610. Factors of
1980 are 1, 2, 3, 4, 5, 6, 9, 10, 11, 12, 15, 18, 20, 22, 30, 33, 36, 44, 45, 55, 60, 66, 90, 99, 110, 132, 165, 180, 198, 220, 330, 396, 495, 660, 990. या सर्व फॅक्टर्समधून आपण शोधणार आहोत कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स आर 1, 2, 3, 5, 6, 9, 10, 15, 18, 30, 45, 90. या सर्व कॉमन फॅक्टर्समध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 90. सो HCF is 90, hence maximum possible weight of each bag that can be filled with seeds of each variety of rice is 90 kilogram. एका बॅगमध्ये किंवा एका पिशवीमध्ये जास्तीत जास्त 90 किलो तांदूळ मावेल हे उत्तर आपण शोधून काढले. आता आपल्याला शोधायचे आहे अशा किती बॅग्स, अशा किती पिशव्या आपण तयार करू शकतो. Number of bags filled with the seeds of basmati rice is equal to 2610 divided by 90. एका पिशवीत 90 किलो तांदूळ, मग 2610 किलो तांदूळाच्या किती पिशव्या तयार होतील म्हणून भागाकार केलेला आहे आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 29. बासमती तांदळाच्या 29 पिशव्या आपल्याला मिळतील. त्याचप्रमाणे नंबर ऑफ बॅग्स फिल्ड विथ द सीड ऑफ इंद्रायणी राईस 1980 ला 90ने डिवाईड केलं आहे आणि आन्सर येतं आहे 22. म्हणजे इंद्रायणी राईस 22 पिशव्या होतील. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. मनपूर्वक आभार.